सडेतोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज. आपली बातमी आपला परिसर. नमस्कार, मी विजय वाघमारे. बेधडक महाराष्ट्र न्यूजसाठी. प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकास करणारा पक्ष आहे. नेते अजित पवार हे राज्यात चांगले काम करत आहेत. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून दिले पाहिजे. या भागात वाहतूक कोंडी समस्या मोठी आहे. मोठे बीपी रस्ते विकसित केले पाहिजे. रस्त्याबरोबर पाणी प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे पाणी समस्या भेडसावत आहे. या भागाचा विकास साधायचा असेल तर घड्याळाशिवाय पर्याय नाही. घड्याळ हे अचूक टायमिंग देते. आपली पसंती घड्याळालाच असली पाहिजे. नागरिकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट, आरोग्य, मूलभूत सुविधा देण्यासाठी आपल्याला घड्याळालाच मतदान केले पाहिजे. या भागातील अनेक निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, परंतु सर्वांनाच काही संधी मिळत नसते. परंतु पक्ष कार्यकर्त्यांचा नक्कीच सन्मान करेल. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवृत्ती अण्णा बांदल, श्वेता सचिन घुले, फारुखभाई इनामदार, अश्विनी सूर्यवंशी निवडणूक लढवत आहेत. येत्या 15 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले आहे. मी विजय वाघमारे, बेधडक महाराष्ट्र न्यूजसाठी. नमस्कार, मी आमदार चेतन विठ्ठल तुपे, प्रभाग क्रमांक 41, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अ गटाचे अधिकृत उमेदवार सौ अश्विनी योगेश सूर्यवंशी, ब गटाच्या उमेदवार निवृत्ती अण्णा बांदल, क गटाच्या उमेदवार श्वेताताई सचिन घुले, ड गटाचे उमेदवार फारुख नाना इनामदार या चौघांना घड्याळाचं पुढचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करावं. लक्षात ठेवा, घड्याळाला मतदान म्हणजे प्रगतीला मतदान, घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान. चारही घड्याळाची पुढची बटणं दाबून आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ताकद वाढवूया. आपल्या प्रभागाचा विकास करूयात. 4 घड्याळाला मतदान करूयात. धन्यवाद. जय राष्ट्रवादी. मी राष्ट्रवादी पार्टीचा उमेदवार आहे. नुसता राष्ट्रवादी पार्टीचा उमेदवार नाही तर माझ्या दादानी 4ही सीटं निवडून आणण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी सचिन गोले आणि मी आणि आमचा पॅनल 100% निवडून येणार. या पॅनलमध्ये अश्विनी सूर्यवंशी आहे, फारुख नाना इनामदार आहे, मी स्वतः आहे, स्वतः गोले आहे. आम्ही सगळे लोक काम करणारे लोक आहे ना. आम्ही 20 वर्ष निवडून येतो, बिना कामाचे येतो का? असं नाही हो ना. मी लोकांकरता बोर घेतलेत, लोकांकरता मी बाकीची कामं केल्यात, लोकांना रस्ते करून दिले, लोकांना बोर मारून दिले, लोकांना लाईटी लावून दिल्या. पदरच्या पैशाने मी स्वतःच्या खर्चाने सर्व नंबरला स्वतः खांब लावले. आपल्या ग्रामपंचायतमध्ये काही नव्हतं आणि माझी उंडरीचे ग्रामपंचायत ही गल्लीबोळात सिमेंट रोड आहे. आज या ठिकाणी पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 41 या ठिकाणी आम्ही उभे आहोत. या ठिकाणी 41 प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्ष चुकीच्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी होते. त्यामुळं या भागात वाहतुकीची कोंडी असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी श्वेताताई सचिन घुले, निवृत्ती अण्णा बांदल, अश्विनीताई सूर्यवंशी आणि फारुख नाना इनामदार हे उमेदवार माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमचे आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने इथं या उमेदवारांना उभं केलेलं आहे. माझं सर्व जनतेला आव्हान आहे की जर या भागाचा आपला कायमचा पाणी प्रश्न मिटवायचा असेल, रोज होणारी तासनतास वाहतूक कोंडी ती सोडवायची असेल आणि बाकीचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहे, हे सर्व मुद्दे संपवायचे असतील तर या 4ही उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी विजयी करावे असं आव्हान करतो. आणि गेले 1 महिना आम्ही या परिसरामध्ये फिरताना आम्ही पाहिलं आहे की जनतेचा पाठिंबा प्रचंड मोठ्या या प्रमाणात या 4ही उमेदवारांना मिळालेला आहे. आणि मला वाटतं या शुक्रवारच्या मतमोजणीत 4ही उमेदवार बहुसंख्येने विजय होतील याची माझ्या मनात तरी कुठली शक्यता वाटत नाही. धन्यवाद. प्रभाग 41 मधून 4 उमेदवार आहेत. अश्विनी सूर्यवंशी, निवृत्ती अण्णा बांदल, श्वेताताई घुले, फारुख इनामदार.
चारही उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उभे आहेत. इथला वाहतूक प्रश्न असन, पाणी प्रश्न असन, हे सोडवण्याचा सगळे जण प्रयत्न करतात आणि घड्याळाच्या चिन्हा पुढं सगळ्यांनी बटन दाबून सगळा पॅनेलला निवडून द्यावं हेच विनंती. सडेतोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज. आपली बातमी आपला परिसर.